मित्रांनो नमस्कार. बऱ्याच सदस्यांनी मला पावसाळ्यातील बियाणे भाजीपाला लावण्यासाठी बीज मागितलं होतं. तर आज मी त्या सगळ्या बियाण्यांची ओळख तुम्हाला करून देत आहे. मित्रांनो, पुन्हा मुंबई, औरंगाबाद, बंगलोर अशा मोठ्या-मोठ्या सिटीमध्ये बियाणे मिळणे फार कठीण होते आणि बियाण्याच्या दुकानापर्यंत जरी जातो म्हटलं तरी आपल्याला रिक्षाचा फार खर्च येतो आणि बियाण्याच्या दुकानावर गेल्यानंतर तिथे जे 30-30 रुपयाचे पाकीट मिळतात, त्या पाकिटामधील बियाण्यांमध्ये काही गॅरंटी नसते, कारण एक्सपायर झालेल्या बियाण्याचे पाकीट बनवून ते लोक विकतात. मित्रांनो, आम्ही आमच्या घरी गेली कित्येक वर्षापासून सेंद्रिय भाजीपाला, विषमुक्त, जहरमुक्त भाजीपाला खातोय आणि त्यातील काही फळांमधून आम्ही बियाण्यांचं संकलन करतो आणि तेच सदस्यांना देतो. मित्रांनो, आम्ही सदस्यांना बियाणं पाठवल्यानंतर ते कसं लावायचं, त्या बियाण्यांचं महत्त्व काय आहे, ते टेरेस गार्डनवर लागू शकते का नाही, ते आपल्या परसबागेमध्ये कसं लावायचं याची संपूर्ण माहिती सदस्यांना देतो. तुम्ही केव्हाही आम्हाला फोन करून त्याच्याविषयी माहिती घेऊ शकता. तर चला मग मी वेगवेगळ्या बियाण्यांची तुम्हाला माहिती देत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे आहे पालकाचं बियाणं. पालकाचं बियाणं तुम्ही तुमच्या टेरेसवर एखाद्या चौकोनी पॉटमध्ये पण लावू शकता. 10-20 झाडं लावले तर तुम्हाला पूर्ण सीझनभर घरचाच पालक खायला मिळतो. बाहेरचा पालक तुम्ही जर आणायला गेले तर त्याच्यावर विशिष्ट प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे टॉनिक्स मारून त्याला हिरवगार केल्या जाते आणि काही पालक तर हा सांडपाण्यावर जगवलेला असतो, गटाराच्या पानावर जगवलेला असतो, त्यामुळे बाजारातून आणलेला पालक कशा प्रकारचा याची गॅरंटी नसते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हे आहे पालकाचं बियाणं. मी आता तुम्हाला सगळ्या बियाण्याची माहिती देणार आहे एक एक करून. मित्रांनो, हे आहे चेरी टोमॅटो, जे जुन्या जमान्यामध्ये देशी चेरी टोमॅटो होते, त्याचं हे बियाणं आहे. तुम्ही हे टेरेसवर पण लावू शकता आणि परत बागेमध्ये पण लावू शकता. मित्रांनो, मी एक एक करून तुम्हाला सगळ्या बियाण्याची माहिती देणार आहे. हे आहेत सीताफळाचे बी. सीताफळ तुम्ही तुमच्या घरी पण बी मागून लावू शकता. मित्रांनो, हे सॅम्पल म्हणून इथं थोडे थोडे ठेवलेले आहे. बियाणं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. बघू शकता तुम्ही, ही आहे चवळी बरबटी. मित्रांनो, याची उसळ चांगल्या प्रमाणात होते. याची उसळ बनवली असता याची चव चांगली लागते आणि ही उसळीसाठी स्पेशल म्हणून ही गावरान चवळी आहे, गावरान बरबटी आहे. तुम्ही तुमच्या शेतामध्ये किंवा किचन गार्डनमध्ये, परसबागेमध्ये लावू शकता. मित्रांनो, हे आहे गावरान पपईचे बियाणे. गावरान पपईची बियाणे शक्यतो मिळत नाही मित्रांनो, पण आम्ही संकलन, संवर्धन व संगोपन करून गावरान पपईची बियाणे टिकून ठेवलेली आहे. तर हे कुणाला लागल्यास तुम्ही बोलावू शकता. मित्रांनो, हे आहे दोडका. याला चोपडा दोडका म्हणतात. हा पांढऱ्या प्रकारामध्ये मोडतो. याचं जे फळ आहे ते पांढऱ्या प्रकारचं फळ येते. आणि ही आहे लाल भेंडी. आजकाल हिरव्या भेंडीपेक्षा लाल भेंडी लावणे जास्त लोक पसंत करतात. लाल भेंडीमध्ये जास्त प्रमाणात औषधीय गुणधर्म असतात आणि आजकाल लाल भेंडीच लावण्याचा प्रयत्न बरेच लोक करत आहेत. मित्रांनो, ही आहे गावरान बारामाशी तूर. तुम्ही माझ्या फेसबुकला याचे व्हिडिओ पाहिले असतील. वर्षातून 4 वेळा रिकट केल्यानंतर आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. 2-4 दिवसामध्ये याचा पण व्हिडिओ टाकण्यात येईल. तुम्ही बघू शकता. हे आहे झुमके दोडके, घोसी दोडके. मित्रांनो, घोसी दोडक्याला घोसाच्या घोसा लागतात आणि हे आपल्या जुन्या जमान्याचं बियाणं आहे, देशी बियाणं आहे, गावरान बियाणं आहे. तर तुम्ही हे पण मागू शकता. मित्रांनो, हे आहे रामफळाचे बी. तुम्हाला तुमच्या शेतामध्ये, तुमच्या परसबागेमध्ये किंवा कुठेही जर रामफळ लावायचं असेल तर याच्या बिया पण उपलब्ध आहेत. मित्रांनो, हा आहे झुडपीवाल. झुडपीवालाचं बियाणं माझ्या फेसबुकला बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. याची आपण भाजी पण करू शकतो आणि याच्यापासून आपण चांगल्या प्रकारे सुकवून याचं वरण पण करू शकतो. मित्रांनो, हे आहे चोपड्या दोडक्याचं बियाणं. तुम्ही बघू शकता. या 2 चोपड्या दोडक्यामध्ये फरक आहे. तुम्ही बघा, याच्यामध्ये काही पांढऱ्या बिया आहेत आणि काही काळ्या बिया आहेत. या पांढऱ्या बिया, याचं फळ पांढरं येते आणि या काळ्या बियाचं फळ हिरवं येते. मित्रांनो, हे आहे जांभुळाचं बियाणं. जांभुळाचं तुमच्या घरी जर झाड लावायचं असेल तर तुम्ही जांभुळाचं बियाणं वापरू शकता. मित्रांनो, हा एक बरबटीचा प्रकार आहे. याला तुम्ही चवळी म्हणता. तर ही देशी चवळी आहे. देशी चवळीचं बियाणं तुम्ही तुमच्या परसबागेमध्ये लावू शकता आणि या चवळीचा वेल होत नाही, या चवळीचं झुडूप होते. मित्रांनो, याला म्हणतात हिवटी बरबटी, हिवटी चवळी. याचं बी तुम्ही पावसाळ्यात लावलं की हिवाळ्यामध्ये तुम्हाला याच्या शेंगा खायला मिळतात आणि पूर्ण उन्हाळाभर याच्या तुम्ही शेंगा खाऊ शकता. मित्रांनो, हे आहे कराळाचं बियाणं. कराळ हे चटणीसाठी प्रसिद्ध आहे. कराळाची चटणी खूप छान लागते आणि अशा प्रकारे तुम्ही कराळाची चटणी करून खाऊ शकता. हे तुमच्या शेतीमध्ये किंवा परसबागेमध्ये लावण्यास अगदी उत्तम आहे. मित्रांनो, हे आहे शेपूची भाजी. तुम्ही तुमच्या किचन गार्डनमध्ये किंवा परसबागेमध्ये शेपूची भाजी तुम्ही लावू शकता. याचं पण बियाणं आमच्याकडे उपलब्ध आहे. तिचे पाकिट घे शेंगाचं. मित्रांनो, बघू शकता, हा आहे
देशी गवार, गावरान गवार तुम्ही बघू शकता, याच्या शेंगा अशा असतात. याचं पण बियाणं उपलब्ध आहे आणि याचं बियाणं आपल्याला लागल्यास पाठवता येईल. हे सगळ्या पावसाळ्याच्या भाजी आहेत मित्रांनो. तर पावसाळ्यामध्ये याचा भाजीपाला तुम्हाला जर तुमच्या किचन गार्डनमध्ये किंवा शेतामध्ये लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. सगळ्या बियाण्यांची तुम्हाला माहिती दिलेली आहे. तुम्हाला काही बियाणं हवे असल्यास तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 84 21 82 77 51. मित्रांनो, हे सगळं बियाणं आम्ही कोणाकडूनही विकत घेऊन तुम्हाला पाठवत नाही, तर हे आमच्या किचन गार्डनमध्ये, आमच्या परसबागेमध्ये, आमच्या शेतामध्ये आम्ही हे सगळं बियाणं तयार करतो. त्याच्यानंतर आमच्या परिवारासाठी जे बियाणं लागतं ते बियाणं आम्ही संगोपन करून ठेवतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, सगळं बियाणं हे आमचं घरचंच असतं, त्यामुळे गॅरंटेड असतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुसऱ्या व्हेरायटीचं बियाणं नसतं. आणि आम्ही घरी खाऊन झाल्यानंतर जे फळं उरतात त्याच्यापासून बियाणं निर्मिती करतो. त्याच्यामुळे आम्हाला ना नफा ना तोटा या तत्वावर तुम्हाला ते बियाणं द्यायला परवडतं. आणि हे बियाणं एकदा घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला केव्हाही कॉल करून विचारू शकता या बियाण्याविषयी माहिती. ते कसे लावायचे, कुठे लावायचे, केव्हा लावायचे आणि कशा प्रकारे त्याची काळजी घ्यायची. तर मित्रांनो, कुणाला लागल्यास तुम्ही आजच्या लिस्टपैकी कुठलंही बियाणं मागवू शकता. प्रत्येक बियाण्याचं पाकिट 20 रुपयाचं आहे आणि पाठवण्याचा जो काही 5-7 रुपये खर्च येईल तो खर्च तुम्हाला करायचा आहे. तर जेवढं तुम्ही जास्त बियाणं मागवसाल तेवढा पाठवण्याचा खर्च कमी येतो. आणि तुम्ही जर एकच बियाचं पाकिट मागवलं तर जेवढ्या रुपयाचे बिया असतात तेवढ्या रुपयाचाच खर्च तुम्हाला पोस्टेज लागतो. कारण 20 रुपयाचं बियाणं मागवलं तर 20 रुपयेच पोस्टेज लागतो आणि तुम्ही 3-4 प्रकारचं बियाणं लागलं तरी 20 रुपयेच पोस्टेज लागतो. त्याच्यामुळे तुम्ही यापैकी शक्यतोवर जास्तीत जास्त बियाणं मागवावं. आणि या पावसाळ्यामध्ये बोंबीलीचे कंद आणि करकुलीचे कंद पण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, व्हॉट्सअपवर जोडून राहू शकता. तर मित्रांनो, धन्यवाद. ही होती आजच्या बियाण्याची माहिती.